मुंबईकरांची धावपळ, लोकलची गर्दी आणि तासनतासाचा ट्रॅफिक यातून लवकरच नवी मुंबईकरांची आणि मुंबईकरांची सुटका होणार आहे। कारण आता प्रवास होणार आहे थेट समुद्राच्या लाटांवरून। 2022 मध्ये महाराष्ट्रात भारतातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा सुरू झाली आणि दक्षिण मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास अवघ्या 90 मिनिटांवरून थेट 30 ते 45 मिनिटांवर आला। तर 2023 मध्ये सुरू झालेली कोची वॉटर मेट्रो ही भारतातील पहिली जलमेट्रो सेवा ठरली। आज मुंबईत डोमेस्टिक क्रूज टर्मिनल, बेलापूर, JNPT आणि एलिफंटा लेणी यासारख्या मार्गांवर स्पीड बोट आणि कॅटरमॅनमधून प्रवासी जलद आणि आरामदायी प्रवास करत आहेत। आता मुंबई आणखी एक पाऊल पुढे टाकत आहे। केरळमधील कोची जलमेट्रोच्या धर्तीवर मुंबईत जलमेट्रो सुरू होणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केली आहे। मुंबई आणि जवळपासच्या शहरांमधील रस्ते आणि लोकल ट्रेनवरील प्रचंड ताण कमी करण्यासाठी आता जलमार्गाचा प्रभावी वापर केला जाणार आहे। महाराष्ट्र सागरी मंडळाने पहिल्या टप्प्यात 11 जलमार्ग सुरू करण्यासाठी वेगाने पावलं उचलण्यास आता सुरुवात केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आधुनिक, स्मार्ट आणि जागतिक मुंबई या दृष्टिकोनाच्या अनुषंगाने काही दिवसांपूर्वीच मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी स्वीडन दौऱ्यादरम्यान कॅन्डेला या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञान कंपनीच्या मुख्यालयाला भेट दिली होती। या भेटीदरम्यान त्यांनी हायड्रोफॉइल तंत्रज्ञानावर आधारित जलवाहतूक बोटीची सफर देखील केली आणि सविस्तर पाहणी देखील केली। याच कॅन्डेलाच्या P12 या नौका मुंबईतील जलमार्गावर धावणार आहेत। लवकरच या नौका मुंबईत देखील दाखल होणार असून त्यामुळे मुंबईतील जलवाहतुकीचं चित्रच बदलून जाणार आहे। आधुनिक हायड्रोफॉइल तंत्रज्ञानाने बनवलेल्या या नौका पाण्याच्या पृष्ठभागांवरून सहज घसरत जातात। पहिल्या टप्प्यात 2 मार्गांवर या बोट धावतील। सर्वप्रथम नरिमन पॉइंट, वांद्रे, जुहू, वर्सोवा या मार्गांवर जलमेट्रो सुरू होईल। तर दक्षिण मुंबईत गेटवे ऑफ इंडिया जवळ रेडिओ क्लब जेट्टीचं काम पूर्ण होताच ही जलमेट्रो मुंबईतील नागरिकांना नवी मुंबई विमानतळावर अवघ्या काही मिनिटात पोहोचवू शकेल। मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या वाहतूक कोंडीला देण्यात येणारा पर्याय हा पर्यावरणपूरक असावा। हेच पाहता सध्या जे जलमार्ग आहे ते 125 किलोमीटरचं जाळं भविष्यात 340 किलोमीटर पर्यंत विस्तारण्यात येणार आहे। त्यामुळे सध्या वार्षिक 1,60,00,000 असलेली प्रवासी संख्या 2031 पर्यंत 7,39,00,000 पर्यंत वाढेल असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेला आहे। यासाठी 21 विद्यमान जलमार्गावरील टर्मिनलचं अद्ययावतीकरण आणि 11 नवीन जलमार्ग, 24 टर्मिनलच्या निर्मितीसाठी 6,600 कोटी रुपयांचा खर्च देखील अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। मुंबईमधील रेडिओ क्लब येथील नवीन जेट्टीचा प्रकल्प हा डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे। तर डिसेंबर 2026 पासून मुंबईत वॉटर मेट्रो सुरू होईल असा विश्वास देखील राज्य सरकार व्यक्त करत आहे। हे पाहता मुंबईत जलवाहतुकीचं एक नवं पर्व सुरू होणार आहे हे निश्चित। या विषयावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। MahaMTVच्या फेसबुक पेजला लाईक करा, आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी www.mahamtv.com या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या। तुर्तास धन्यवाद।